इंद्रजित सावंत धमकी प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरवर गुन्हा दाखल झालेला आहे। दरम्यान इंद्रजित सावंत यांनी केलेले आरोप प्रशांत कोरटकरनं फेटाळले आहेत। आपला फोन हॅक करून आवाज मॉर्फ केल्याचा दावा कोरटकरनं केलाय। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं फोनवरून धमकी दिली आहे। इंद्रजित सावंत ब्राह्मण समाजाची बदनामी करत असल्याचा आरोप करत प्रशांत कोरटकरनं घरात घुसून मारण्याची धमकी दिली। तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात ठेवा। तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा, ब्राह्मणांची ताकद काय आहे? शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं। ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एक दिवस, आणि तुम्ही जिथे म्हणाल तिथे येतो। किती मराठा एकत्र करा तुम्ही, लक्षात घ्या। या दम असेल तर या, समजलं? शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो? काय बोललो? विषारी बोलले तुम्ही? कुठल्या रेफरन्सने बोलले? कुठल्या पुस्तकाच्या रेफरन्सने बोलले तुम्ही? काय माहिती तुम्हाला? कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला, मला सांगा ना। एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केलं। तुमचं नाव काय? काय बोलता तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर, गुगलवर सर्च करा प्रशांत कोरटकर। पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात। धमकीनंतर इंद्रजित सावंत यांनी कोरटकरनं दिलेल्या धमकीचं संभाषण सोशल मीडियात पोस्ट केलं, पण प्रशांत कोरटकरनं धमकी दिल्याचा आरोप फेटाळलाय। खोडसाळपणा करून माझ्या आवाजात धमकी दिल्याचा दावा प्रशांत कोरटकरनं केलाय। बरोबर 12:02 मला व्हॉट्सअपला कॉल आला, व्हॉट्सअप कॉल। मी तो स्वीकारला नाही। त्यानंतर लगेचच मला परत माझ्या ह्याच्यावर कॉल आला, मोबाईलवर। मग तो अदवा तद्वा बोलत होता। मी पहिल्यांदा संवाद साधायचा प्रयत्न केला, पण ते काय ते शक्य झालं नाही। नंतर मी ते रेकॉर्डिंग ऐकलं परत पुन्हा एकदा, तर मला असं वाटलं की अत्यंत चुकीच्या पद्धतीनं शिवाजी महाराजांच्या बद्दल तो बोललेला आहे, आणि त्यामुळे ते समाजासमोर गेलं पाहिजे। आणि एक उन्माद कसा माजलेला आहे तो तर समाजासमोर गेला पाहिजे। कॉल रेकॉर्डिंगची चौकशी झाली पाहिजे। माझा नंबर कसा मॉर्फ केला, माझा आवाज कसा मॉर्फ केला, याच्याबद्दल मी IG सायबर यांच्याशी, यशस्वी यादव यांच्याशी पर्सनल बोलणार आहे आता थोड्या वेळाने। आताच फोन सुरू झाले तेव्हा मला कळलं की असा कॉल झाला। केवळ माझा नावाचा वापर केला, मॉर्फ कॉलला खरा कॉल समजला, हे अतिशय चुकीचं आहे। एवढ्या मोठ्या इतिहास संशोधकांनी असा आरोप करणं अतिशय चुकीचं आहे। मला आलं हे आता हे डिव्हाइस आहे, ह्याच्यावर आला, ह्याचं सगळं CDR असतं, कुणाचा कुठल्या ह्याच्यावरनं आला काय आला त्याचा तपास करतील। मला फोन आला, वास्तव आहे रात्री 12 वाजता, तर माझ्याकडे अशी, मी सामान्य माणूस आहे, माझ्याकडे अशी यंत्रणा नाही की मी मॉर्फ करेन आणि काय करेन। संभाजी महाराजांना कुणी बदनाम केलं? संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाची कुणाला दिलं? आणि संभाजी महाराजांचा द्वेष कुठला समूह करतोय हे बघितल्यानंतर लक्षात येतं की त्या विशिष्ट मनोवृत्तीतनंच ते वक्तव्य त्यानं केलेलं आहे। आणि खरं एक विष मनातलं त्या व्यक्तीच्या हे बाहेर आलंय शिवाजी महाराजांच्या बाबत आणि संभाजी महाराजांच्या बाबत। माझा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे। आपण इतिहासाचे स्टुडंट आहे, त्याच्यामुळे अशा पद्धतीचं भाष्य माझ्याकडून कधीही होऊ शकत नाही। आजकाल सोशल मीडियावर माझे 15 वेळा फेसबुक अकाउंट हॅक झाले, नंबर हॅक झाले, नंबरवरून फोन गेले। त्याच्यामुळे कुठलीही शहानिशा न करता केवळ माझं नाव वापरून की कोणीतरी फोन केला, हे अतिशय चुकीचं आहे। सावंतांच्या धमकीचं प्रकरण गृह खात्यानं गांभीर्यानं घेतलंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी कोल्हापूरच्या एसपींना फोन करून चौकशीचे आदेश दिलेत। दरम्यान धमकीची क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर कोरटकरच्या नागपूरमधल्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। अशा पद्धतीची धमकी देणं, आता ते म्हणतात मी दिलीच नाहीये, माझं नाव कोणीतरी सांगितलंय, पण तरी सुद्धा नाव कोणी सांगितलं पुण्या केलं ह्याच्यापेक्षा इंद्रजित सावंतांना धमकी येते। आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना मागणी करत आहे की ज्यांनी कोणी इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी दिलेली आहे ही जेम्स लेनची पिलावळ आहे। त्यामुळे या जेम्स लेनच्या पिलावळीला
तात्काळ अटक करा. इतिहासकारांना धमकी देणं आणि त्यांनी ऐतिहासिक काही गोष्टींचा उल्लेख केला तर त्यावर चिडून टोकाची भाषा वापरणं योग्य आहे असं मला वाटत नाही. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला धडा शिकवण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलाय. आम्ही अजिबात त्याला सोडणार नाही. जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही वेळ आणि ठिकाण सांगा. संभाजी ब्रिगेड त्या लोकांपर्यंत आणि त्या व्यक्तीपर्यंत त्यांच्या शहरात येऊन चर्चा करायला तयार आहे. आणि जर लईच त्यांना दादागिरी करायची असेल संभाजी ब्रिगेड स्टाईलनं त्यांना धडा शिकवला जाईल.